नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील काही घटक। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। शैक्षणिक मानसशास्त्र थोडक्यात पण महत्त्वाचे तर तत्ववेत्ता अरिस्टॉटल याने इसवी सन पूर्व 300 मध्ये कोणता ग्रंथ लिहिला? डी एनिमा। मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या कोणी केली आहे? ली ॲरिस्टॉटल। मानसशास्त्राचे जनक कोण? ॲरिस्टॉटल। विलियम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीत कोठे स्थापन केली? लायप्झिग 1879। मनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? मॅकडोगल। मानसशास्त्र बोधात्मक शास्त्र म्हणून विलियम वुंट, अबोधावस्थाचे जनक डॉक्टर सिगमंड फ्राईड। मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय ही व्याख्या कोणाची? तर जे.बी. वॅटसन यांची। मानवी वर्तन हे कार्यात्मक व गतिमान असते। जे.बी. वॅटसन। मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधांचे अध्ययन होय ही व्याख्या कोणाची? क्रो अँड क्रो यांची। मानव व मानवेतर प्राण्यांचं वर्तनशास्त्र हे मानसशास्त्र असं रॉबिन्स, किंग्ज आणि मॉर्गन यांनी म्हटलं आहे। व्यक्तीच्या क्रियांचा व त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असं यांचं मत। वुडवर्थ आणि मार्क्वेस यांचं असं मत होतं। आजकाल मानसशास्त्राचा संबंध व्यवहाराच्या वैज्ञानिक संशोधनाशी आहे। नॉर्मन ॲनिमन हे मानसशास्त्राचा केंद्रीय किंवा मुख्य आधार आहे व व्यवहार त्याचा अभ्यास विषय आहे हे त्यांनी मांडलं होतं। अध्ययन व अध्यापनाशी संबंधित असणारे मानसशास्त्राची शाखा म्हणजे स्किनर। शैक्षणिक मानसशास्त्र स्वतःचे मनोव्यापाराचे तटस्थपणे केलेले निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण। आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोषात सुधारता येते। भौतिकशास्त्राचे सिद्धांत निश्चित असतात। मानसशास्त्राची रचना सूत्रमय असत नाही। शिक्षणशास्त्राचा अभ्यास विषय हा माणूस असतो। मनोविश्लेषणशास्त्रानुसार मनाचा बराच भाग अबोधात अवस्थेत असतो। नकळत केलेल्या निरीक्षणाला अवलक्षित अवलोकन म्हणतात। नियमित वातावरणातील निरीक्षण म्हणजे प्रयोग। सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते। आत्मनिरीक्षण पद्धती अशास्त्रीय पद्धती आहे। सायकॉलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर ग्रीक। व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो? तर जीवनवृत्तांत पद्धतीने मिळतो। तर ही होते शैक्षणिक मानसशास्त्र बालमानसशास्त्र या विषयातील आलेले महत्त्वाचे पण थोडक्यात। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।